गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। मरावे परी कीर्तिरूपी जगावे असं म्हटलं जातं आणि नितीनराव आज ह्या इचलकरंजी शहराच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जडणघडणीतला एक मूळ मुद्दा आणि मूळ गाभा होता। पण नितीनरावच्या जाण्यानं इचलकरंजी शहरावरचं जे संकट आहे, म्हणजे खरोखरच इचलकरंजी शहराचा एक युवकांचा आवाज आज दबल्यासारखा होतोय। पण आज वाढदिवसाच्या निमित्तानं, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुहासरावनी हा नितीनोत्सव चालू केला आणि ह्या पंचक्रोशीतील सगळ्यांना नितीनराव आज आपल्यात असल्यासारखं आज जाणवायला लागलं। खरोखरच मी नितीनरावला वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देतोच, पण इथून पुढच्या काळात जे जांभळे कुटुंबियांच्यावर जे राजकीय संकट आलेलं होतं, ते जांभळे साहेबांना एक आधाराची जी गरज होती, ती सुहासराव असू दे, त्यांचं सगळं कुटुंब आज तेवढ्याच तोलामोलानं हे घेऊन पुढं जातं आहे। हे बघितल्यानंतर मला समाधान वाटलं आहे आणि नितीनच्या सर्व कार्यकर्त्यांना, आजचा दिवस असा होता की आज आम्ही फोन केल्यानंतर नितीन कुठं आहेस तर गणपतपुळ्यात पोहोचलो आहे। नितीनराव दर वाढदिवसाला गणपतीचं दर्शन करायचे। मी गणरायाच्या चरणी साकडं घालतो की खरोखरच नितीनरावची जी काय उमेद होती, नितीनरावची जी ताकद होती, ती सगळीच या भागातील युवकांना मिळू दे आणि सुहासरावसारखं एक चांगलं नेतृत्व या इचलकरंजी शहराला लाभू दे, अशा पद्धतीची मी या ठिकाणी नितीनोत्सवच्या माध्यमातून जांभळे कुटुंबाने असा एक उपक्रम हाती घेतला आहे, एक झाड पुढच्या 70 वर्षासाठी। नितीन जांभळे स्मरणात राहणं आपल्यात राहतील, हा उपक्रम कसा वाटतो? खरोखरच अतिशय म्हणजे आज जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि प्रत्येक झाड लावताना नितीनच्या नावानं ते झाड होतं आहे। म्हणजे जांभळे कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी यामधून दिसून येईल आणि पुढच्या काळात म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने जी पोषक आहे, ते खरोखरच पाऊल या निमित्तानं उचललं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही।